आत्ताची या क्षणाची महत्त्वाची बातमी येते ती बेस्ट बसच्या संदर्भामध्ये। बेस्ट ही मुंबईतली परिवहन सेवा आहे, महानगरपालिका ही सेवा चालवते। या बेस्टच्या बसनं आमदार सुनील शिंदे यांच्या 4 चाकीला धडक दिली आहे। सुनील शिंदे हे ठाकरे गटाचे आमदार आहेत, ते अपघातामध्ये थोडक्यात बचावले आहेत। तसंच 4 चाकीचा चालकही सुदैवाने बचावलाय। आमदार सुनील शिंदे प्रवासादरम्यान असताना बेस्टच्या बसनं त्यांच्या वाहनाला धडक दिली। या अपघातामध्ये सुनील शिंदे थोडक्यात बचावले आहेत। आमदार सुनील शिंदे या निमित्ताने आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शिंदे साहेब, आपण सुखरूप आहात हे ऐकून खूप बरं वाटलं। अपघात कुठे घडला? हो, नमस्कार। मी तुमचा आभारी आहे। मी दादरच्या आमच्या एका शाखेमध्ये आज कार्यक्रम होते, त्या कार्यक्रमानिमित्ताने मी तिथे गेलो होतो आणि जस्ट मी गाडीतनं उतरलो आणि दुसऱ्या बाजूने येऊन बसने धडक दिली होती त्या माझ्या गाडीला। सुदैवाने माझ्या गाडीचा ड्रायव्हर गाडीत होता, तो उतरण्याच्या तयारीत होता, पण तो देखील सुदैवाने वाचलेला आहे। परंतु त्या अतिशय अरुंद अशा रस्त्यावरती फार बेशिस्तपणे बसचा ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि ह्या गोष्टी आम्ही यापूर्वी बोललेलो आहे की कुठेतरी आता ह्या नवीन जेव्हा नवीन कॉन्ट्रॅक्ट बसेस आणि नवीन कॉन्ट्रॅक्ट स्टाफ आलेला आहे, तो याला कुठेतरी शिस्त आणि जो बेशिस्तपणा आहे त्याला आळा घालणं आणि जरा शिस्त शिकवणं गरजेचं आहे। आज त्याच्या एकदा प्रत्यय मला स्वतःला देखील आलेला आहे। जी शिंदे साहेब, आपल्याला निश्चितच या गोष्टी ठाऊक असतील की बेस्टची बस सेवा ही मुंबईत एकेकाळी खरोखरच द बेस्ट म्हणजे सर्वोत्तम होती, कारण त्याला सगळ्यात महत्त्वाचं प्रशिक्षण हे एक कारण होतं आणि शिस्त हे दुसरं कारण होतं। हे सगळंच बिघडलंय। हो, ही वस्तुस्थिती आहे, कारण मी स्वतः बीएसटीचं चेअरमन राहिलेलो आहे आणि मला बीएसटी मधलं प्रशासन माहिती आहे, प्रशासनाचा एक दरारा आणि शिस्त सगळ्या गोष्टी माहिती आहेत। परंतु अलीकडे आर्थिक कोंडीमुळे काय वाटेतले निर्णय घेतले जात आहेत। आर्थिक कोंडीमुळे तेवढासा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांवरती दबाव राहिलेला नाहीये आणि मग खाजगी जे कॉन्ट्रॅक्टर येत आहेत ते लोकांची गरज म्हणून वाटेल तशा गाड्या चालवत आहेत। त्या गाड्यांचं मेंटेनन्स योग्य तऱ्हेने पाहिलं जात नाही, प्रशिक्षित असे कर्मचारी त्या ठिकाणी नाही आहेत आणि त्यामुळे मग कुठेतरी मग बीएसटीचे जे रेग्युलर वर्कर आणि हे कॉन्ट्रॅक्टचे वर्कर यांच्यामध्ये कुठेतरी मग काही चुकीच्या भावना देखील आहेत एकमेकांबद्दल। अशा सगळ्यामध्ये मात्र कुठेतरी जनतेला या सगळ्या गोष्टीला जनता नाहक त्रासाला जाते, हे दुर्दैव आहे। ह्या गोष्टी आम्ही अनेकदा बोलूनही दाखवलेल्या। आम्ही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे। कुर्ल्याची घटना घडल्यानंतर मी स्थगन प्रस्ताव आणला होता विधान परिषदेच्या सभागृहात, त्यावेळेला आम्ही गोष्टींवरती प्रकाश टाकलेला आहे। बिलकुल, आम्ही अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो की आपण या मुद्द्याचा पाठपुरावा कराल। दरम्यान आपण सुरक्षित आहात हे प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवलंय। आपण स्वतःची काळजी घ्या अशी अपेक्षा आहे। धन्यवाद या चर्चेसाठी।